नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती गाईड ऑफिशियल चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की आपण सकाळपासून एक बीड पोलीस डिपार्टमेंटचा व्हिडिओ बघत आहात। त्यामध्ये सांगत आहेत की जे बीड पोलीसचं जे ग्राउंड होतं ते 20 जानेवारीपासून सुरू होणार होतं, तर ते काही दिवसासाठी स्थगित करण्यात आलं आहे। तर बरेचसे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खूप साऱ्या शंका उपस्थित होत आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण तो व्हिडिओ बघू, मग त्यावरती आपण चर्चा करू। सर्वांना जय हिंद। मी सचिन पाडकर, होमगार्ड जिल्हा समादेशक। मी सर्व होमगार्डना असं आवाहन करतो की येणाऱ्या 15 तारखेला जे महानगरपालिकाचे निवडणुका आहेत त्या निवडणुकांच्या अनुषंगाने सर्व होमगार्ड यांनी आपले कर्तव्य बजावण्यासाठी आपापल्या ड्युटीवरती कर्तव्यावरती तात्काळ हजर व्हायचं आहे। पोलीस भरती ही प्रक्रिया 20 तारखेपासून सुरू होणार नसून ती अनिश्चित काळासाठी पुढे ढकललेली आहे। त्यामुळे पोलीस भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या सर्व होमगार्डनी सुद्धा या इलेक्शन ड्युटीसाठी तात्काळ हजर व्हायचे आहे। त्याचप्रमाणे काही होमगार्ड हे ऊसतोडीसाठी गेलेले असतील किंवा काहींना काही शेतीची कामे देखील असतील, परंतु निवडणुका हे लोकशाहीचे एक महत्त्वाचा उत्सव आहे, सण आहे आणि त्यामध्ये प्रत्येक होमगार्डने आपले कर्तव्य बजावलेच पाहिजे। त्यामुळे मी पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करतो की आपण इलेक्शन ड्युटीसाठी तात्काळ हजर व्हावे। धन्यवाद। मित्रांनो, सदर व्हिडिओ हा बीड पोलीस डिपार्टमेंटचा आहे। त्या व्हिडिओमध्ये ते क्लिअर कट सांगत आहेत की बीड जिल्हा पोलीसचे जे ग्राउंड होणार होतं ते 20 जानेवारीपासून सुरू होणार होतं, तर ते म्हणजे निवडणुकीच्या कारणास्तव काही दिवसासाठी ते स्थगित करण्यात आलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हा सदर व्हिडिओ हा बीड पोलीस डिपार्टमेंटचा आहे, ना की पूर्ण महाराष्ट्राचा आहे। त्यामुळं आपल्याला जे पण वेळापत्रक आलं आहे किंवा जे पण आपल्याला तारखा आल्या आहेत, म्हणजे 20 जानेवारीपासून काहीचं 28 जानेवारीपासून, त्यानुसार आपली भरती होण्याचे चान्सेस आहेत। जर आपल्याला काही ऑफिशियल अपडेट आलेच तर त्यामध्ये चेंजेस होऊ शकतात। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण कुठलीही काळजी न करता आपण आपल्या मेहनतीवरती भरोसा ठेवा। जे काय होईल ते सर्वांसोबतच होणार आहे। त्यामुळं आपण जास्त विचार न करता आपण आपलं फिजिकलवरती फोकस करा, आपल्या लेखीवरती फोकस करा। जर 1-2 दिवसामध्ये जर परिपत्रक किंवा काही ऑफिशियल अपडेट आली नाही तर आपले हॉल तिकीट यायला सुरुवात होईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी। त्यानंतर दुसरी गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, आपण कोणत्याही अफवेला बळी पडू नका। आपण आपलं फिजिकल आणि लेखीची तयारी चालूच ठेवा। जे काय होईल ते सर्वांसोबतच होईल। जर आपल्याला काही ऑफिशियल अपडेट आले तर आपल्या चॅनलवरती मी लवकरात लवकर कळवण्याचा प्रयत्न करेल। तर आशा करतो की आपल्याला व्हिडिओ आवडलाच असेल। त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।